आज संध्याकाळी स्वयंपाक करताना लक्षात ठेवा मग. उद्या पोट बिघडलंच म्हणून समजा मग. तुमची पोळ्या लाटत लाटत शेजार नेला शिवाय आपल्याला उपयोग नाही ना. उपयोग नाही. तुम्हाला सांगू का पोळ्या कडू लागते कडू. हे बघा इथं बसलाय माझ्या हातात आला असता. हातात नका घेऊ. अगं थांब मी त्याला. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता 10-10:30 वाजलेले आहेत आणि गावात जायचं आपल्याला. भिजू घातलेली डाळ आपल्याला वाळवायची आणि परत तुरी वाळवायची आणि परत त्याची डाळ बनवायची. तर थोडं थांबा, आता ऑर्डरी लगेचच्या लगेच देऊ नका. आपलं गहू होऊ द्या, आता कामं लय आलेले आहे ते. गहू होऊ द्या. गहू झाला की परत तुम्हाला कुणाला ज्वारी कुणाला गहू सगळ्यांना मी पोच करतो, काय अडचण नाही. डाळ पण देतो. डाळ तर चालूच राहणार आहे आपलं. डाळ भरपूर डाळ आहे, असं काय मनात आणू नका की लगेच संपून जाईल. बरीच आहे आपल्याकडे तुरी आणि हळूहळू हळूहळू चालू आहे. फक्त ह्याला उशीर लागतो एवढं लक्षात राहू द्या. लगेच लगेच होत नाही. मधमाशा आलेत पाण्यावर चालू आहे. हां, जेवढे ऑर्डर आलेत तेवढ्यांचं पाठवून देणार आहे मी. अजून काय सगळ्यांचं पाठवून दिलेलं नाही, अजून बऱ्याच जणांचं पाठवायचं आहे मला. तर मी चालू आता. हो, चावी आणली. आता आई गेली असेल नेमकी तिकडच्या शेतात. बघू आता, चला काय होतंय. झालं तूर आपली वाळली का? कडक वाळली का? चांगली गोळा करायची सरळ मग. हां, एका ह्याच्यावर तरी टाकावं म्हणजे दुसरी तूर आपण भिजू घातलेली आहे ती टाकायची. झालं आता ही शेवटचा म्हणजे गहू आल्यामुळे एवढं गहू काढल्याशिवाय नाही. आता परत नंतर भिजू घालू. अजून जशी ऑर्डर येतील तशा. हां, थोडं थांबावं लागेल बरं का. ज्यांनी ऑर्डर दिले त्यांना थांबावं लागेल. हात जोडून विनंती आहे. उरकायचं नाही एवढं सगळं, कारण काम ही गिशाचं काम आहे ना, सोपं नाही ना डाळ बनवायचं. ही भिजवायचं वाळवायचं त्याला हे करायचं. चला, स्वागत केलं डॉनने गट्टूने आपलं. होय होय होय, आलो बाबा आलो. आम्ही बाहेर गेलो की वाट बघत बसते ती मालक, कधी येतोय कधी येतोय कधी येतोय. होय गट्टू, गुड बॉय. कसला जबडा आहे आता डॉन. फोन आला एक आपल्याला. हॅलो, अगं म्हणलं चावी घेऊन येऊ काय, त्यासाठी केलता फोन. मळ्यात. होय होय, वाळू घातली तूर वळ चांगली मस्तपैकी पसरवून ठेवली. बर 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 ठीक. हा नाही, आलो आता मळ्यात आलोय. हा, आता गायींना पाणी पाजायचं आहे आपल्या. गायींकडे जाऊ. ट्रॅक्टर काल भरलेला तसाच आहे, खाली करायचं आहे त्याला. करू हळूहळू, काय एवढं त्याला. गहू कापायला बसावं लागेल आता. वेळ वाया घालून नाही जमत. वाटतंय पण नाही, सुटका नाही. जग हे बंदिशाला, कुणी नाही येते भला चांगला, जो तो पथ चुकलेला. जग हे बंदिशाला. सोम्या, ए सोम्या, सोम्या. आलो रे, आलो आलो आलो. माझं बाळ ये रे, माझं बाळ वाट बघतंय. बरं बरं, आलो की आलो रे माझं सोम्या. एवढं बाळ आहे कोणाचं. ही चिंगी माझ्या मुळावर बसली या. लई त्रास दिलाय मला ह्या चिंगीनं. ह्या सृष्टीची रचना बघा. भर उन्हाळ्यात सुद्धा अशी सुंदर तरवडाची फुलं आहे ती. एकदम सुंदर आहे ती, फक्त ह्यांना सुगंधच नाही. चला सावली जावा. चल तिकडं झाडाखाली सावली. चालते हट पळा सावलीला बसा आता खिनभर जरा. परत बघू परत तुम्हाला. नाही सावलीला बस वाटायचं ह्या गायींना ऊन लय लागत नाही. ह्यांना फक्त पावसाळा सोसत नाही. कुठतरी बांधावं लागतं आडुशाला ह्यांना पावसात. उन्हाचं काय अडचण नाही. आणि ह्यांचा रंग पांढरा असल्यामुळं सूर्यकिरण परावर्तित होते ते ना. आणि ती म्हैस जर असली की विषय संपला तिचा. पण आता
सावलीला बांधावं लागतं. स्वाम्या तिकडे जाय अजून. स्वाम्या ये. ए स्वाम्या चला. आता ऊन थोडं कमी झालंय. ऊन लय लागतंय अजून सुद्धा, पण थोडं कमी झालंय. ट्रॅक्टरचं आपली काल भरून आणलेलं तसंच ठेवलंय आज ह्याच्यात. इथं आपली फटकी बॅग आहे जुनी. उंदराने त्याला लय गोळा पाडले ते हका अशी. तिथं ठेवून घेतली. ह्याच्यातच खाली करून घ्यावं विचार करा. काय केलं? फोटो द्या या आता. आता इथं महाग सारून घ्यायचंय बरोबर. त्याच्यात आपल्याला काढून घ्यायचंय. नाही एवढं काय नाही झालं. नाही एवढं काय नाही. थोडं कडला हे झालं या. नाही काही थोडं सरकली. अरे गट्टे तू नको मध्ये मध्ये करू. दगडावर चालला. दगडावर माग दगड आहे एक मोठा. चालला आता बरोबर. चाललं बरोबर. गेलं. बस 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 गेलं. त्या बंद करा. हा तसं असतं वय. अहो पुढं चालला हो. मला येड्यात काढता. चला. हो. अहो तिकडे पिकलं काय की. पिकलं काय की. लाल जरा दिसतंय. मला लगेच कसं काय पिकलं. सगळ्यांवर हा सगळ्यांवर फक्त माझा अधिकार आहे असं मी कधी म्हणेल का? मी म्हणलं. मग तुझाच अधिकार आहे कारण की तू तशीच म्हणणार आहे. आलं नाही ना आता. हा हे बघा आपलं रामफळ मस्त पैकी. पाक माशांना काय केलं बघू द्या मला. चालू केलं का खायला ह्यांनी. मध मागते ते आपल्याला. आमच्या माश्या अजून मध देण्यासारख्या नाही त्या झाल्या. काय हो काय केलं? काय माशा आहेत पडल्या ना पाकात. समोर ठेवा. तसं नका करू. पाक बनवून ठेवलाय पण माशांना जास्त हालचाल झाली. एक माशी ही झाली. नाही पेती द्या. तर काढ्या टाकायच्या हो खाली. मधात काढ्या थोडा टाकायच्या. होता म्हणलं काय होणार नाही पण नाही. थोडा पण नाही चालत त्यांना. काढ्या टाकायच्या आडव्या म्हणजे त्याच्यावर बसते त्या. माणसांमध्ये बोला. माणसांमध्ये एखादा माणूस जर का बुडायला लागला तर काय माणसांची भावना होती त्याला कशी मदत करावी. पण माशांमध्ये जर एखादी माशी बुडायला लागली तर बाकीच्या माशा काय मदत करते त्या प्रयत्न. मी जवळ बसून बघितलंय. काय बघितलं तू? तिला वाचवण्याचा प्रयत्न करते ती पण त्यांच्यात तेवढी ताकद नसते. त्यांना तेवढं डोकंच नाही त्यातनं. ती फक्त मध गोळा करायचा. मरस तर मध गोळा करते. एवढी चिकाटी असते त्यांच्यामध्ये. ठीक आहे. एक माशी मेली ना पाकात पडून मेली. बाकीच्या सगळ्या कशा कडणी बसल्या त्या मध पिते ते सगळ्या माशा जायत्या बघा. आणि हे आपण ही केलेलं आहे विभाजन ना. विभाजन घेतलेलं आहे ना. त्या पेटीला काहीच मध नाही त्यामुळे थोडासा साखर पाक दिलाय. 1-2 चमचे फक्त. बसली नाही नीट. नाही बसली. चला हे काय खायला आलेलं नाही. सगळ्या बाजूने हे झालं नाही अजून. इकडून कडक आहे त्याच्यामुळे ठेवून देऊ. उद्या खाऊ सकाळी. घ्यायचं आता खाली काढून. गाडीच्या बरोबर बॅग असे खाली घेतली आहे. आता वरनं सगळं ढकलून देऊ. पण आपल्याला पुन्हा सोडावं लागणार आहे ती दावी. काय दावी
डावी पुढच्या बाजूला बांधा आणि मागं आपण काठी लावू. डावी सोडा, आता सोडल्याशिवाय उरळायचं कसं मग? हा तेच की सोडायचं परत बांधा. पुढच्या बाजूला बांधा डावं हा. आणि मागच्या बाजूला काठी करा. काठी करू. अशी बॅग खाली लावून घेतली आणि वरनं गाडी आपली खाली करायला चालू आहे. हातात काय दाखव एकदा. पहिली लोक ह्यानं रस्त्याची कामं खडी बिडी हातरायला कामं करायची. काय म्हणायचं ह्याला पंजाना? धूळ इतकी उडती की आमचं त्यांनी बोलाय तयार नाहीत आज. नाही चालू आहे काम. काम चालू असलं की माझं लक्ष कामात. बर की कसं तुमच्यासारखं असं मला नाही. प्रामाणिकपणे पुढची गोष्ट करणे. तुमची पोळ्या लाटत लाटत शेजारी नेला शिवाय आपल्याला त्याचा उपयोग नाही ना. त्याचा उपयोगच नाही. तुम्हाला सांगू का त्या पोळ्या कडू लागत्याला कडू लागले त्या का? लय वेळा झाले असं. लागले त्या का? खरंच मन माणसाचं नेहमी ना चांगलं असावं. अहो माझ्या शेजारने येतील मला भांडत. मी कवा दिले शेजारने शिव्या? शेजाऱ्याला उदाहरण देतोय. शेजारीनेच असावे असं काय की आम्हाला सुद्धा कधी कधी तुम्ही लय वाईट वाईट संकल्प सोडल्या ते. आता चपात्या सुद्धा पचल्या नाही त्या, भाकरी सुद्धा पचल्या नाही त्या. कधी कधी पोट गुडगुड का करतंय? गुडगुड का? एवढं कष्ट करतोय, एवढी पाचन शक्ती मजबूत आहे तरी पोट गुडगुड का करतंय? ह्याचं कारण मला परत कळलं. कसं कळलं? अभ्यास केला ना. अभ्यास केला. आज संध्याकाळी स्वयंपाक करताना लक्षात ठेवा. मग उद्या पोट बिघडलंच म्हणून समजा. मग असं लय वेळा झालं. आता तीच की, सवय उद्या झाली. उद्या उद्या आता त्याची सुद्धा सवय केली मी आणि तरी सुद्धा माझी पाचन शक्ती अजून मी त्याच्यावर सुद्धा मजबूत केली. सवय लागते ना माणसाला कुठल्या बी गोष्टीची. त्याची सवय झाली आता आम्हाला. दिवस खाली आला. खालच्या आपण 2 खेपा केल्या झालं ते. आता वरच्या रानातल्या भरायला आलोय. आपल्यासोबत आलाय गट्टू. गुड बॉय. डॉन फरार कुठे गेला? डॉन कुठेतरी गेला होता. तिकडं बसलाय लांब गवताच्या आडा. गट्टू बसलाय आपल्यापाशी. होय गट्टू? कॅरेट टाकायचं चालू आहे. गाडी थोडी राहिली. थोडी म्हणजे लय आहे अजून. भरून घेऊ. हे बघा इथं बसलाय. माझ्या हातात आला असता. हातात नका घेऊ. विंचू थांब. अगं थांब मी त्याला बरोबर तुम्ही लय सोडतो येड गं. आहे बघा. अगं थांब. तसाच मागे डंका दिला का नाही? देऊ दे. थांबच होईल. विंचू बिचाऱ्याला कशाला उघड मारायचे? पलीकडे ढकलून द्या ना तिकडे. होताविली एवढं कुणाला त्रास करायचा नाही. हीच जर चावला तर मग ही मेला असता. जा बाबा जा. ऐ जा 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 जा. तुम्हाला वाटेल कसलाच असला. हे बघा काळा टिक्का रेंचू आहे. जर चावला हे तर मग काय दवाखानाच. हा दवाखाना काढला होता आपल्याला माहितीये का? कुणाला चावला होता का? तुला चावला होता. हिला सोसतच नाही आणि नेमका हिच्या हातातच आलाय आता. विंचू, साप, गोम जर काम करताना हातात आली ना त्या धान्याचं चांगलं होत असतं. होतं मग आपलं होणारच की. लक्ष्मी असते त्याच्यात. लक्ष्मी असते असते. सगळ्या गोष्टी चांगलं मानायचं. चांगलं मान. वाईट सोडून द्यायचं. चला दिवस मावळून गेला. पण आता भीती बसली थोडं मला. राहिलाय. बास करू मग त्याचं आता. बिल्लू बिल्लू असलं तर असं वाटतं. बास करू बास करू बास करू आता. ट्रॅक्टर भरला आता. वळवून देत होतो. ट्रॅक्टर चालू केला. इकडे गट्टू कसा उठला बघा. चल गट्टू. आता हे काय खाली करायचं नाही. दिवस मावळ आहे. असंच नेऊन ठेवायचा. उद्या खाली करायचं. चला